हरणेमधील दगडफेक प्रकरणातील कारवाई चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। राज्याचे गृहमंत्री फडणवीस आहेत हे विसरू नये, नितेश राणेंनी मंत्री योगेश कदमांना टोला लगावलाय। कदमांच्या मतदारसंघात जाऊन नितेश राणेंनी इशारा दिलाय। नितेश राणेंनी शहाणपणा शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदम यांनी दिलंय। आज राज्यामध्ये हिंदुत्वाचे विचारांचं सरकार आहे। तर खातं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक बयानमध्ये आज नाव निघालं आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं, म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील हे लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण कोण देणार नाही, हात कापतील, ते नको रे बाबा, उगाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। म्हणून उगाच कोणाच्या नादात लागायचं, कशाला लागायचं, याच्याबद्दल विचार करा। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवरती काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून वंदनीय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही, आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।